नमस्कार, माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. हॉटेलमध्ये गेल्यावर आपण सर्वात आधी काय ऑर्डर करतो तर ती म्हणजे गरमागरम चमचमीत काजू करी किंवा काजू मसाला. पण नेहमीच हॉटेलला जाणं शक्य नसतं. मग ती चव घरी कशी आणायची आज मी तुम्हाला सांगणार आहे अगदी सोप्या पद्धतीने. कमीत कमी साहित्यात ढाबा स्टाईल काजू मसाला कसा बनवायचा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे 1 वाटी काजू घेतलेले आहेत. काजू मसाल्याच्या ग्रेव्हीसाठी 3 मध्यम आकाराचे कांदे रफली कापून घेतले आहे. 1 लाल टोमॅटो कापून घेतला आहे. 1 इंच आल्याचे तुकडे कापून घेतले आहेत आणि 20 ते 25 लसूण पाकळ्या घेतले आहेत. आता सर्वात अगोदर एका कढईमध्ये आपण तेल घालूया. 2 टेबलस्पून तेल घातलेलं आहे. आता हे काजू आपल्याला या कढईमध्ये घालून छान गुलाबी रंगावर तळून घ्यायचे. आता हे काजू आपण छान गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेऊया. काजूचा अगदी थोडासा लालसर रंग आला की लगेच काढून घ्यायचे, नाहीतर काजू कडवट लागू शकतात. बघा 3 ते 4 मिनिटातच छान काजूला गुलाबीसर रंग आलेला आहे. यापेक्षा जास्त काजू तळायचे नाहीत, नाहीतर ते कडवट लागू शकतात आणि ते गरम असल्यामुळे काजू काढून घेतल्यानंतर सुद्धा त्याचा थोडासा रंग बदलतो. आता हे सर्व काजू आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. बघा काजू अगदी परफेक्ट तळून घेतलेले आहेत. आता गॅसवर आपण एक पॅन ठेवूया आणि त्यामध्ये अगदी थोडंसं तेल घालूया आणि आता त्यामध्ये कांदा, टोमॅटो, आलं, लसूण आणि थोडंसं मीठ घालून चांगलं मऊ होईपर्यंत फ्राय करून घेऊया. मीठ घातल्यामुळे कांदा टोमॅटो पटकन मऊ होतो, त्यामुळे मी अगदी थोडंसं मीठ घातलेलं आहे. आता याच्यावर झाकण ठेवून चांगलं मऊ होईपर्यंत आपण हे फ्राय करून घेऊया. बघा कांदा टोमॅटो आलं लसूण छान मऊ झालेलं आहे. आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि गार करून घेऊया. हा मसाला आता गार झालेला आहे. आता तो आपण मिक्सरमध्ये घालून घेऊया आणि मी जे अगोदर काजू तळून ठेवले होते आता त्यामधलेच 15-16 काजू मी यामध्ये घालणार आहे. त्यामुळे ग्रेव्हीला छान घट्टसरपणा येतो आणि चवही खूप छान लागते. आणि आता याची मिक्सरमधून छान बारीक अशी पेस्ट तयार करून घेऊया. गरज वाटली तर थोडंसं पाणी घालून छान बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची. बघा छान पेस्ट तयार करून घेतलेली आहे. काजू तळून झाल्यानंतर जे तेल उरलेलं होतं त्यामध्येच मी हा काजू मसाला करणार आहे. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा जिरे घालूया, चिमूटभर हिंग घालूया, अर्धा चमचा हळद घालूया, 1.5 चमचा लाल मिरची पावडर आणि 1.5 चमचा घरगुती मसाला घालूया किंवा तुम्ही किचन किंग मसालाही घालू शकता. आता हे सर्व मसाले तेलामध्ये छान परतून घेतलेले आहेत. आता यामध्ये आपण हे वाटण घालून घेऊया आणि चांगलं तेल सुटेपर्यंत हा ग्रेव्हीचा मसाला छान परतून घ्यायचा आहे. आपण हा मसाला जेवढा छान परतवून घेऊ तेवढी त्याची टेस्ट खूप छान लागते. मसाला खाली लागू नये म्हणून अगदी थोडंसं पाणी मी यामध्ये घालणार आहे आणि छान तेल सुटेपर्यंत परतवून घेणार आहे. आणि अगदी मंद गॅसवर 5 ते 7 मिनिटं ही ग्रेव्ही छान परतवून घ्यायची. बघा 5 ते 7 मिनिटानंतर ग्रेव्हीला छान तेल सुटलेलं आहे. आता आपण यामध्ये 1 वाटी पाणी घालूया. तुम्हाला ग्रेव्ही थोडी पातळसर हवी असेल तर तुम्ही अजून अर्धी वाटी यामध्ये पाणी घालू शकता. आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया. आता यामध्ये कसुरी मेथी घालूया. 1 चमचा कसुरी मेथी अशी हातावर चोळून घालायची. कसुरी मेथी मी तव्यावर भाजून छान कुरकुरीत करून घेतलेली आहे. आता वरून यामध्ये 1 चमचा गरम मसाला घालूया. थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर घालूया. व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि छान 7-8 मिनिटे ही ग्रेव्ही चांगली शिजवून घेऊया. आता गॅसची फ्लेम कमी करायची आणि झाकण ठेवून 7-8 मिनिटे ही ग्रेव्ही छान शिजवून घ्यायची. 7-8 मिनिट झालेले आहेत. बघा ग्रेव्हीला छान दाटसरपणा आलेला आहे. बघा अगदी छान ढाब्यासारखी खूप छान ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता यामध्ये काजू घालूया. थोडे काजू मी वरून गार्निशिंगसाठी शिल्लक ठेवले आहेत. आता परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आणखीन 3-4 मिनिटे ही ग्रेव्ही छान शिजवून घेऊया. बघा अगदी चमचमीत ढाबा स्टाईल गरमागरम काजू मसाला तयार झालेला आहे. तुम्ही याला काजू करी सुद्धा म्हणू शकता. आता काजू मसाला आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया.
बघू शकता अगदी ढाबा स्टाईल आणि बघूनच तोंडाला पाणी सुटेल असा अप्रतिम चवीचा काजू मसाला तयार आहे। आता याला वरून आपण काजूने गार्निश करूया। बघा अगदी हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावर मिळतो अगदी तसाच काजू मसाला तयार झालेला आहे। तुम्ही या चपाती नान भाताबरोबर खाऊ शकता, अप्रतिम लागतो। तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।